नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रोटेशनल डायनॅमिक्स आणि रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपण आज घेणार आहोत तुमचा पेज नंबर 9 वरचं एक्झाम्पल दिले 1.4. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कोनिकल पेंडुलम विषयी बघितलं आणि त्याच कोनिकल पेंडुलमच्या रिलेटेड हे तुमचं न्यूमेरिकल आहे. ओके, तर अतिशय सोपं आहे. बघा, या न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला काय दिलंय. आता एक्झाम्पल 1.4 तुमच्या पेज नंबर 9 वरती. माझी ही हँडरायटिंग तुम्हाला कळत नसेल तर तुमचं बुक ओपन करून बसा. पेज नंबर 9 वरती तुम्हाला दिलंय. बघा काय म्हटलंय त्याच्यात. अ मेरी गो राउंड युजुअली कंसिस्ट ऑफ अ सेंट्रल व्हर्टिकल पिलर. एक मेरी गो राउंड आहे, त्याच्यात एक सेंट्रल व्हर्टिकल पिलर आहे. ओके, बघा हा एक सेंट्रल व्हर्टिकल पिलर दिलाय. ओके, आणि तो काय तुमचा मेरी गो राउंड आहे. काय म्हणतो, at the top of it there are horizontal rods. At the top of it there are horizontal rods. Okay, horizontal rod. त्याच्यानंतर काय म्हटलं, horizontal rods which can rotate about vertical axis. Which can rotate about vertical axis. हा जो vertical axis आहे याच्या अबाउट ते काय करणार आहे, फिरणार आहे. बघा, आता तुमच्या बुक मध्ये डायग्राम दिलेली नसेल तर कशा प्रकारे ते काढता आली पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. Which can rotate about vertical axis at the end of this horizontal rod. At the end of this horizontal rod there is a vertical rod fitted like an elbow joint. परत ही जी तुमची रॉड आहे हॉरिझॉन्टल, त्याला एक वर्टिकल रॉड दोन्ही बाजूला, याच्या एंडच्या दोन्ही बाजूला काय केलं, वर्टिकल रॉड जॉइंट केलंय. फिटेड लाइक एन एल्बो जॉइंट. तर जॉइंट कसा आहे, तुमच्या ह्या एल्बोच्या जॉइंट सारखा त्याचा जॉइंट आहे. तो फक्त असा तुमचा मूव होणार आहे. तो फिटेड लाइक एन एल्बो जॉइंट ऍट द लोअर एंड ऑफ ईच वर्टिकल रॉड. बघा, याला काय केले, अशा प्रकारे हे वर्टिकल रॉड जोडलेले आहेत. ओके, आपण जास्त स्पीड होतोय, समजून घ्या तुम्ही थोडासा. ओके, चला बघा काय म्हटलंय, ऍट द लोअर एंड ऑफ ईच वर्टिकल रॉड देयर इज अ हॉर्स ऑन विच रायडर कॅन सिट. बघा, यात तुम्ही बघता अशा प्रकारचे पार्ट असतात की नाही, तिथे इथे काय जोडलेलं आहे त्यांनी, हॉर्स याच्यावरती जोडला आहे. याच्यावर जो व्यक्ती असणार तो बसणार आहे आणि हा तुमचा जो मेरी गो राउंड आहे तो फिरणार आहे. अशा प्रकारे इथे काय केले, हॉर्स त्यांनी फिट केलेले आहे. बघा, वर्टिकल रॉड देयर इज अ हॉर्स ऑन विच रायडर कॅन सिट. रायडर याच्यावरती बसू शकतो. As the merry-go-round set into rotation. जेव्हा हा merry-go-round, बघा सुरुवातीला तुम्ही बघता यात्रेत असल्यानंतर जेव्हा तुमचा merry-go-round एका ठिकाणी उभा असतो, शांत फिरत असतो, त्यावेळेस तुमचे हे वर्टिकल रॉड असतात जे हॉर्स लावलेले असतात ते अशा प्रकारे असतात. आणि जशी जशी त्याची स्पीड वाढत जाते तशी तशी काय होतात ते अशा प्रकारे. ओके, मग काय म्हणते बघा त्यांनी, काय म्हणताय, at the lower end each of vertical rod there is a horse on which rider can sit. As the merry-go-round set into rotation. जसं तुमचं merry-go-round रोटेशन मध्ये सेट होतो म्हणजे फिरायला त्याची सुरुवात होते, these vertical rods move away from the axle by making some angle. बघा, जसं फिरायला सुरुवात होतो त्यावेळेस काय करतो तो अशा प्रकारे अँगल तुमचा तयार करतो. काही थोड्या प्रमाणात तो अँगल तयार करत असतो. ओके, तर बघा इथे हे हॉर्स लावलेले आहेत. ओके, मूव अवे फ्रॉम द एक्सेल बाय मेकिंग सम अँगल. काहीतरी अँगल तो बनवत असतो विथ द व्हर्टिकल. हा जो व्हर्टिकल आहे सोबत तो थोडाफार काहीतरी अँगल बनवतो. व्हर्टिकल कसा, बघा आता सुरुवातीची पोझिशन काय होती त्याची, ही पोझिशन होती, याच्यासोबत त्यांनी काहीतरी थोडाफार अँगल बनवून तो काय होतो, मूव अवे फ्रॉम द एक्सेल. ओके, तेवढं दिलंय. त्याच्यानंतर तुमच्या इमेजच्या खाली दिलंय बघा पेज वरती, द फिगर शोज वर्टिकल सेक्शन ऑफ अ merry-go-round in which initially vertical rods are inclined with the vertical at 37 degree. म्हणजे जो अँगल आहे त्या वर्टिकल सोबत जो काही अँगल आहे तो तुम्हाला दिलेला आहे. तो किती दिला आहे, 37 डिग्री. म्हणून मी इथे लिहिताना काय लिहिलं, थीटा इज इक्वल टू 37 डिग्री. पुढे कॅल्क्युलेट काय करायचं सांगितलं, कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ merry-go-round. हा जो merry-go-round आहे याची आपल्याला फ्रिक्वेन्सी शोधायची आहे. म्हणजे काय शोधायची आहे, n तुम्हाला शोधायचा आहे. ओके, फ्रिक्वेन्सी तुम्हाला शोधायची आहे. अजून काय म्हटलंय तिथे, फ्रिक्वेन्सी ऑफ merry-go-round यूज g इज इक्वल्स टू, बघा g काय यूज करायला सांगितलं, यूज g इज इक्वल्स टू पाय स्क्वेअर. g ची व्हॅल्यू काय घ्यायची सांगितली आपल्याला,
पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि sin 37 जो आहे तो आपल्याला घ्यायला सांगितलाय 0.6 तो सांगितलाय 0.6 ओके अशा प्रकारे आपल्याला शोधायचं काय n ओके अतिशय सिंपल आहे बघा हा जो मेरी गो राऊंड आहे तो कोणता प्रकारची मोशन करतोय तर करतोय तो सर्क्युलर मोशन ओके हे बसता मेरी गो राऊंड मध्ये तो अशा प्रकारे गोल तुमचा फिरत असतो ओके हा सर्क्युलर मोशन करतोय त्याच्यानंतर जर आपण बघितलं नीट व्यवस्थित तर ही काय झाली याची पूर्ण रेडियस झाली ओके ही झाली याची पूर्ण रेडियस आता जर तुम्ही तुमच्या बुक मध्ये दिलेली फिगर जर बघितली तर बघा इथे तुम्हाला मेजरमेंट आहे 2.1 मीटर ओके हे दिले तुम्हाला 2.1 मीटर इथपर्यंत ओके हे 2.1 मीटर दिले हे 2.1 मीटर म्हणजे हे पण काय ना तुमचं 2.1 मीटर येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिले ते 1.5 मीटर ओके हे जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला दिले आहे 1.5 मीटर ओके आता बघा सर्वात सोपं n तुम्हाला काढायचं आहे फ्रिक्वेन्सी शोधायची हे मोशन कोणतं आहे सर्क्युलर मोशन ओके मग सर्क्युलर मोशन चा असा एखादा फॉर्म्युला की याच्यात n येतो तर तो आहे आपला ओमेगा ओमेगा मध्ये तुमचा 2 पाय आहे ओमेगा म्हणजे काय त्याची अँग्युलर वेलोसिटी म्हणजे ह्या हॉर्स वरती बसून जो काही ऑब्जेक्ट आहे किंवा ह्या हॉर्स वरती जो रायडर बसलाय त्याची अँग्युलर वेलोसिटी आपण काढली ओके ह्या हॉर्सची अँग्युलर वेलोसिटी आपण काढली तर आपल्याला जो आहे n म्हणजे फ्रिक्वेन्सी याची शोधता येणार आहे ओके मग तुम्हाला अँग्युलर वेलोसिटी शोधण्यासाठी काय शोधायला लागेल सर्वात अगोदर तर तिथे काय सांगितलंय बघा 2 पाय n ओमेगा तुम्हाला शोधायचा आहे ओमेगा शोधायचा असेल त्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी तिथे शोधायला लागणार आहे ओके मग सुरुवातीला बघा लक्षात घ्या आता हा तुमचा 2.1 आहे हा 1.5 आहे पूर्ण रेडियस इथपर्यंत तुमची रेडियस काय तुमची ही एवढी रेडियस आहे ओके इथून हा तुमचा सेंटर पॉइंट ते हा पास एवढी रेडियस आहे मग तुम्हाला हे माहिती नाहीये ओके ही जी व्हॅल्यू आहे कारण रेडियस आपल्याला पूर्ण घ्यायला लागेल ओके ही व्हॅल्यू माहिती नाही आपण त्या व्हॅल्यूला म्हटलं x काय म्हटलं त्या व्हॅल्यूला आपण त्या व्हॅल्यूला म्हटलं x ओके म्हणजे बघा जर रेडियस तुम्हाला काढायची असेल रेडियस तुम्हाला शोधायची असेल तर ती काय येणार आहे 2.1 प्लस x येणार आहे मग ही x ची व्हॅल्यू जर तुम्हाला शोधायची असेल तर कशी शोधणार तुम्ही बघा रेडियस गरजेची आहे आपल्या फॉर्म्युल्यासाठी का गरजेची आहे ते तुम्हाला कळेल थोड्या वेळात बघा मग आता हा x तुम्हाला शोधायचा असेल तर कसा शोधणार बघा हा जो व्हर्टिकल आहे ओके हा तुमचा 90 डिग्री झाला अँगल 37 डिग्री आहे ओके ही तुम्हाला दिली मेजरमेंट 1.5 ओके हे तुम्हाला दिले 1.5 मग जर आपण साइन जर काढला याचा 37 चा जर आपण साइन घेतला तर बघा साइन काय आहे साइनचा फॉर्म्युला काय साइन इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस ओके मग याच्या अपोजिट साइड x ही आपल्याला माहिती नाही x आणि हायपोटेनस काय तुमचा 1.5 मीटर ओके याच्यावर आपण व्हॅल्यू काढू शकतो कारण sin 37 आपल्याला दिलेला आहे ओके मग बघा अतिशय सोपं आहे मग याच्यावर आपण काढू शकतो का करतोय आपण r तर आपल्याला ओमेगा काढायचा आहे काय करायचं आहे ओमेगा काढायचा आहे त्यासाठी आपल्याला r ची अगोदर गरज आहे ओके का गरज तुम्हाला पुढे समजेल फॉर्म्युला ओके तर बघा आता r आपल्याला काढायचं म्हणजे त्यासाठी तुम्हाला काढायला लागेल अगोदर x ओके मग यासाठी आपल्याला माहिती आहे sin 37 ओके इथे माहिती आपल्याला sin 37 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड काय तुमची x अपॉन ही हायपोटेनस आहे तुमचा 1.5 ओके बघा sin 37 ची व्हॅल्यू काय 0.6 आपल्याला काढायची व्हॅल्यू x हा 1.5 इथे काय करतोय डिवाइड इथे येऊन काय करेल मल्टिप्लाय x मग ह्या x ची व्हॅल्यू काय आहे तुमची 15 6 जा 90 ओके 56 जा काय होतो 90 पॉइंट नंतर किती आहे दोन नंबर आहे 1 2 म्हणजे इथे तुमचा म्हणजे काय होतो 0.9 मीटर x ची व्हॅल्यू काय आहे तुमची 0.9 मीटर आहे मग देयरफॉर r इज इक्वल्स टू 2.1 plus 0.9 is equals to 3 मीटर म्हणजे r काय आला तुमचा r आलेला आहे 3 मीटर ओके हे झालं तुमचं r ची व्हॅल्यू तुम्हाला आता इथे मिळालेली आहे मग r ची व्हॅल्यू का गरज होती आपल्याला r ची व्हॅल्यू तर बघा इथपर्यंत आलो
आता आपण याच्यावरती हा जो हॉर्स आहे, ओके, इथे काढतो थोडंसं बघा, हा तुमचा मेरी गो राऊंड आहे, सॉरी हा तुमचा मेरी गो राऊंड आहे, ओके. याच्यावरती कोणकोणत्या प्रकारचे टेन्शन आपल्याला होते, कारण आपल्याला काढायचं आहे एन साठी आपल्याला काढायला लागेल ओमेगा, ओके. तर मग तो ओमेगा शोधण्यासाठी आपल्याला ह्या व्हॅल्यू शोधायला लागणार बाकीच्या, ओके. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला शोधायला लागणार आहे, एन जर काढायचा आहे तर ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला शोधून काढायची, ओके. ओमेगाची व्हॅल्यू अजून दुसऱ्या फॉर्म्युला कुठे येते, तर ते सेंटीमीटर फोर्सच्या, कारण एफसीपी जो आहे तो आपण लिहितो एम आर ओमेगा स्क्वेअर, ओके. बघा, तर आता इथे हा जो तुमचा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्ट वरती कोणकोणते फोर्स अप्लाय होतात, ओके. हा जो ऑब्जेक्ट आहे तो करतोय तुमचं सर्क्युलर मोशन, ओके. तो तुमचं सर्क्युलर मोशन करतोय. मग तो जर सर्क्युलर मोशन करत असेल तर सर्वात पहिला फोर्स याच्यावरती अप्लाय होणार आहे, त्याचं वेट mg, ओके. त्याच्यानंतर इकडे हा जो रॉड आहे याच्यावरती येणार टेन्शन T, ओके. काय ना त्याच्यावरती टेन्शन T येणार आहे. मग बघा, आता हा mg तो तुमचा ऍक्सिस वरती, ओके, त्याला रिझॉल्व करायची गरज नाही, पण टेन्शन T ला तुम्हाला रिझॉल्व करायला लागणार आहे. मग रिझॉल्व करण्यासाठी बघा, ही तुमची रेडियस, हा तुमचा r, ओके, आणि हा वरचा एक ऍक्सिस काढला आपण, या ऍक्सिस मध्ये त्याला काय करायचं, रिझॉल्व करायचं आहे. मग हा T जो आहे, ओके, तो आपल्याला रिझॉल्व करायचा आहे. कशा प्रकारे रिझॉल्व करणार, मग T चा जो अँगल आहे बघा, या हॉरिझॉन्टल सोबत जो अँगल केला होता त्याने, सॉरी व्हर्टिकल सोबतचा जो अँगल होता, हा अँगल होता त्याचा 37 डिग्री, ओके. हा जर 37 डिग्री होता तर हा अँगल काय ना बघा, दोन पॅरलल लाईन आहेत, ओके. हे अँगल काय झाले तुमचे अल्टरनेट इंटिरियर, म्हणजे हा पण काय तुमचा 37 डिग्री, लक्षात आलं. मग हा जर तुमचा 37 डिग्री आला तर हे जे अँगल तुमचे रिझॉल्व होणार, सॉरी हा जो टेन्शन फोर्स रिझॉल्व होणार तो ह्या ऍक्सिसला आणि ह्या ऍक्सिसला, मग कशा प्रकारे होईल तो, इथे रिझॉल्व जर झाला तर तो काय होणार आहे t cos थीटा, म्हणजे t cos 37, ओके. आणि इकडे जर रिझॉल्व झाला तर काय येणार तो t sin 37, ओके. हा वरती रिझॉल्व केला t cos 37, खाली रिझॉल्व केला t sin 37. रिझॉल्व कसं करतो आपण याच्या अगोदर खूप वेळेस बघितलेला आहे, ओके. मग आता बघा हा mg, आता जेव्हा तुम्ही ह्या याच्यावरती, सॉरी मेरी गो राऊंड वरती त्या हॉर्स वरती बसलेला असतात, तो हॉर्स खाली पडून जातो का, नाही. म्हणजे हा जो वेट mg आहे याला फोर्स अप्लाय, फोर्स जो बॅलन्स करतो तो कोणता आहे, t cos 37 बॅलन्स करतो, ओके. काय करतो तो t cos 37 बॅलन्स करतोय. आणि हा जो t sin 37 आहे तो काय प्रोव्हाइड करतोय, सर्क्युलर मोशन होतंय. मग सर्क्युलर मोशनला गरजेचं काय असतं, तुमचं सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय आपल्याला, तर t sin 37 आपल्याला तो प्रोव्हाइड करत आहे. मग बघा, पहिला आपण लिहू शकतो याच्यामधलं पहिलं इक्वेशन काय, पहिलं इक्वेशन तर t cos 37, t cos 37 कशाला बॅलन्स करतोय, mg ला, त्याला लिहिलं इज इक्वल्स टू mg, ज्याला म्हटलं इक्वेशन 1, ओके. त्याच्यानंतर t sin 37 आपल्याला काय प्रोव्हाइड करतोय, सेंट्रिपिटल फोर्स. बघा, t sin 37 आपल्याला प्रोव्हाइड करतोय सेंट्रिपिटल फोर्स, आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, सॉरी मॅग्निट्यूड mv² अपॉन r किंवा mr ओमेगा स्क्वेअर. मग आता काय वापरायचं नाही आपल्याला, आता आपल्याला पाहिजे ओमेगा, म्हणून आपण वापरतो mr ओमेगा स्क्वेअर, mr ओमेगा स्क्वेअर, याला म्हटलं आपण सेकंड. आपल्याला काय शोधायचं आहे, n साठी काय करायचं आहे, ओमेगा. मग ओमेगा केव्हा मिळेल आपल्याला, जेव्हा आपण इक्वेशन सेकंडला इक्वेशन 1 नी डिवाइड करू त्यावेळेस. मग बघा, इथे लिहितो मी, इथे लिहितो डिवाइड व इक्वेशन, डिवाइड इक्वेशन सेकंड बाय 1 वी गेट. म्हणजे इक्वेशन सेकंडला जर आपण 1 नी डिवाइड केलं तर काय मिळेल आपल्याला, बघा इक्वेशन सेकंड काय तुमचा t
sin 37 ओके आणि त्याला डिवाइड करायचं इक्वेशन फर्स्ट आहे तो आहे t cos 37 इज इक्वल टू m r ओमेगा स्क्वेअर अपॉन mg ओके आपल्याला सॉल्व करायला जागा लागणार आहे प्रश्न लिहिण्याचं आपले अर्धा बोर्ड गेलेला आहे ओके बघा आता हा t तुमचा कॅन्सल झाला हा m तुमचा कॅन्सल झाला आपल्याला काय पाहिजे ओमेगा स्क्वेअर पहा ओमेगा स्क्वेअर पाहिजे ओके ओमेगा पाहिजे म्हणून आपण घेऊया सुरुवातीला ओमेगा स्क्वेअर हा तुमचा ओमेगा स्क्वेअर आहे ओके मग बघा हा sin 37 अपॉन cos 37 काय झाला तुमचा tan 37 tan 37 डिग्री आता बघा ओमेगा स्क्वेअरला r काय होता मल्टिप्लाय ओके म्हणजे इथे r होता तो इकडे जाताना काय होईल ना डिवाइड होईल हा g काय होता डिवाइड होता इकडे येताना काय होईल तो मल्टिप्लाय म्हणजे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय तुमची g tan 37 अपॉन r ओके मग आता ओमेगा स्क्वेअर ओमेगाचा फॉर्म्युला काय आपल्याला काय पाहिजे ओमेगा शोधायचा आहे का नाही आपल्याला काय पाहिजे फ्रिक्वेन्सी आपल्याला शोधायची आहे फ्रिक्वेन्सी ओके म्हणजे फ्रिक्वेन्सी कशी शोधणार तर ओमेगाचा फॉर्म्युला काय असं करत नका बसू अगोदर ओमेगा काढायचा मग परत फॉर्म्युला टाकायचा मग परत m काढायचा इथे डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू पुट करा 2 पाय m ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू g ची व्हॅल्यू काय तुमची पाय स्क्वेअर tan 37 0.6 सॉरी tan 37 आपल्याला माहिती नाही की sin 37 दिलेला आहे पण tan 37 याला असाच असा लिहूया ओके अपॉन r ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 3 r ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला 3 दिलेली आहे मग इज इक्वल टू बघा याचा स्क्वेअर केला तर 2 चा स्क्वेअर 4 पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर n चा स्क्वेअर n स्क्वेअर ओके पुढे हा पाय स्क्वेअर tan 37 अपॉन 3 हा पाय स्क्वेअर गेला हा पाय स्क्वेअर गेला ओके राहिला काय इथे n स्क्वेअर हा 4 आहे इथे मल्टिप्लाय करतो n स्क्वेअर ला इकडे जाऊन तो डिवाइड करेल म्हणजे 3 into 4 हा राहिला तुमचा tan 37 डिग्री ओके आपल्याला कसली व्हॅल्यू पाहिजे n स्क्वेअर ची पाहिजे की n ची पाहिजे n ची मग जर आपल्याला n ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर ही टर्म काय तुमची अंडर रूट मध्ये जाईल मग अंडर रूट मध्ये tan 37 अपॉन 12 काय अंडर रूट मध्ये tan 37 अपॉन 12 ओके लक्षात घ्या आता tan 37 तुम्हाला काढायचा आहे तो कशा प्रकारे तुम्ही काढणार आहे बघा जो तुम्हाला tan शोधायचा tan 37 तो कशा शोधायचा आहे तर हे जे नॅचरल टँजंट तुम्हाला लॉग टेबल दिलं आहे त्याच्यामध्ये डिग्री बघायची डिग्री काय दिली आपल्याला 37 दिली म्हणून आपण काय बघणार डिग्री बघणार तुमची 37 ओके मग 37 ज्यावेळेस आपण डिग्री बघितली बघा 37 दिली आहे 37 च्या पुढे काही दिलंय का पॉईंट वगैरे काही तुम्हाला दिलेलं नाही मग हा 37 आपण बघूया 0 मध्ये कशात बघायचं बघा हा 0 डिग्री दिलाय सॉरी 0 मिनिट दिलाय 37 डिग्री दिलाय फक्त पुढे काही मिनिट वगैरे दिले का पॉईंट मध्ये काही दिलेलं नाही म्हणून हा 37 जो आहे तो आपण बघणार आहे 0 मध्ये मग 37 0 मध्ये काय तुमचा 0.7536 काय दिली आहे 0.7536 तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे ओके मग आपल्याला लिहिताना काय लिहायची ती व्हॅल्यू 0.7536 म्हणजे tan 37 ची व्हॅल्यू आली 0.7536 तर बघा आता आपण ही tan 37 ची व्हॅल्यू बघितली लॉग टेबल मध्ये ती तुमची आली 0.7536 ओके इथे लिहितो मी थोडीशी जागा आपली वाचली जाऊ इथे लिहितो 0.7536 डिवाइडेड बाय 12 ओके याचे डिवीजन जे आहे ते तुम्हाला लॉग टेबलनी करायचं आहे ओके याची डिवीजन तुम्ही लॉग टेबलनी करा किंवा नॉर्मली अशी जरी लिहिली 0.7536 डिवाइड 12 ही करा नसेल करायची लॉग टेबलनी करा पण याला तुम्ही सॉल्व केलं तर याचा आन्सर तुमचं येतं 0.0628 याची डिवीजन तुम्ही करायची लॉग टेबलनी करा किंवा मग नॉर्मल करा 0.0628 याची डिवीजन येते मग डिवीजन आली ठीक आहे मग असं लिहिणार का n ची फ्रिक्वेन्सी अशा प्रकारे लिहिणार का नाही आपल्याला त्याला व्यवस्थित लिहायला लागणार आहे पण ती व्यवस्थित कशा प्रकारे लिहायची तर बघा याचा तुम्हाला स्क्वेअर रूट काढायला लागणार आहे मग परत तुमचा जो हा लॉग टेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर रूटचा टेबल दिलेला आहे ओके याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर रूट दिलेले आहे म्हणजे स्क्वेअर रूट जर काढायचे तुम्हाला
आपण हा स्क्वेअर रूट काय दिलाय 0.0628 दिलाय. मग 0.0 चा तर काही तुम्हाला दिलेलं नाही स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट कुठून दिले तुम्हाला? फक्त 1 पासून सुरुवात दिली बघा. स्क्वेअर रूट जे दिले आहे ते तुम्हाला 1 पासून त्यांनी सुरुवात दिलेली आहे. अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. बघा आता हा 0.068 आहे. तुम्हाला स्क्वेअर रूटची सुरुवात दिली 1 पासून, 1 पासून पुढे दिली सगळे. हा दिला तुम्हाला 0.068. जर याला आपण 100 ने मल्टिप्लाय केलं, त्याच्याने मल्टिप्लाय केलं याला 100 ने, म्हणजे बघा 0.0628 असा दिलाय. याला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड सुद्धा आपण त्याला 100 ने केलं तर काय होईल? याला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर 2 पॉइंट इकडे सरकणार आहे, म्हणजे कुठे जाईल तो? हा 1 आणि 2 म्हणजे काय? 6.28 डिवाइडेड बाय 100 होईल. ओके, आता मग तुम्ही म्हणणार सर याला 100 ने केलं, मग त्याच्यापेक्षा जर आपण 1000 ने केलं असतं तर 1000 ने जर केलं असतं तर हा पॉइंट इथे आला असता 62.8. पण 1000 चा स्क्वेअर रूट आपल्याला शोधता आला नसता. 100 चा काय 10 आपल्याला माहिती आहे, 1000 चा काय शोधणार? मग जर अजून पुढचं शोधायचं असेल तर याला आपण 10000 ने करू शकतो. कशाने करू शकतो? 10000. म्हणजे हा कशा शोधायला लागेल आपल्याला? 628 चा तुम्हाला शोधायला लागणार आहे. मग काही याच्यामध्ये अवघड नाही बघा, अतिशय सोपं आहे. पण सोप्यात सोपं आपण कशाने करणार आहे? 100 ने करणार आहे. 628 चा परत जर शोधायचा म्हटला तर बघा 1 2 तुम्हाला काय दिले? फक्त 10 to 100 पर्यंत. स्क्वेअर रूट जास्तीत जास्त कुठपर्यंत दिले तुम्हाला? 100 पर्यंत दिलेले आहे. मग कसं शोधणार? 10000 मल्टिप्लाय करून पुन्हा आपण कशाने करतोय? 100 ने मल्टिप्लाय करतो. ओके, लक्षात घ्या, फक्त 100 ने मल्टिप्लाय करत आहे. 100 ने मल्टिप्लाय केलं हा काय तुमचा 6.28. ओके, मग सोपं आहे. हा आपण स्क्वेअर रूट शोधतोय n साठी. n is equals to 6.28 तुम्हाला ब्लॉक टेबल मध्ये शोधायचा आहे. स्क्वेअर रूट बघायचं आहे तुम्हाला 6.28. मग बघा जे तुम्हाला स्क्वेअर रूट दिलेले आहे, हा 6.28 दिलाय. मग जे स्क्वेअर रूट तुम्हाला दिले आहे त्याच्यामध्ये कसा शोधायचा? तर बघा हा तुमचा लॉग टेबल आहे. ओके, लक्षात घ्या. ओके, तर हा बघायचा 6.2 मध्ये. कशात बघणार? सॉरी, इकडच्या पेजवर आहे. हा बघणार आपण 6.2 मध्ये. बघा हा 6.2 चा बघायचा कशात बघतोय? स्क्वेअर रूट मध्ये. 1 to 100 मध्ये 6.2 चा आणि 2 नंतर काय दिलाय? 8 दिलाय. म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 6.2 चा आपल्याला बघायचा आहे 8 मध्ये. बघा हा 6.2 जो तुम्हाला दिलाय, बघा हा 6 पॉइंट दिलाय. 6.2 0 1 2 3 4 5 6 7 8 काय दिलाय? 2.506. स्क्वेअर रूट आला तो आला 2.506 आपण हा तुमचा 100 चा स्क्वेअर रूट आला 10. मग याला जर आपण व्यवस्थित डिवाइड केलं 10 ने तर काय होईल? हा जो डेसिमल पॉइंट डाव्या बाजूला आहे, म्हणजे n काय आला तुमचा 0.2506 रिव्होल्यूशन पर सेकंड म्हणा किंवा त्याला आपण हर्ट्ज सुद्धा म्हणत असतो. अशा प्रकारे ही तुमची फ्रिक्वेन्सी इथे आलेली आहे. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाहीये. तर बघा काय केलं आपण याच्यामध्ये? सुरुवातीला तुमच्या प्रॉब्लेमवरून आपण डायग्राम काढली. ओके, एक आपण रफ डायग्राम काढली. त्याच्यावर आपण बघितलं की आपल्याला शोधायची काय होती? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशामध्ये येते? हे सर्क्युलर मोशन करते. सर्क्युलर मोशनच्या कोणत्या फॉर्ममध्ये फ्रिक्वेन्सी येते? तर ओमेगा = 2πn. ओके, म्हणजे आपल्याला जर फ्रिक्वेन्सी शोधायची असेल तर ओमेगा शोधायला लागेल. मग ओमेगा कसा शोधायचा? तर ओमेगा आपल्याला कशामध्ये मिळतो? कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये मिळतो? सेंट्रिपिटल फोर्सच्या. म्हणजे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स जर काढायचा असेल तर ही रेडियस गरजेची आहे. म्हणून आपण टोटल रेडियस काढली. टोटल रेडियस काय? फक्त आपल्याला 2.1 माहिती होतं, एवढं माहिती नव्हतं. मग ते आपण कसं शोधलं? तर वापरला sin 37 चा फॉर्म्युला. त्याच्यावर आपण x काढला, आपल्याला मिळाली टोटल रेडियस तुमची r = 3 मीटर. मग त्याच्यानंतर जो ऑब्जेक्ट होता किंवा जो हॉर्स होता त्याच्यावरती रायडर बसणार आहे, त्या हॉर्स वरती किंवा त्या रायडर वरती अप्लाय होणारे फोर्स कोणकोणते असणार ते आपण बघितले. तर पहिला फोर्स अप्लाय होतो mg आणि दुसरा त्याच्यावरती अप्लाय होणारे टेन्शन. ओके, हा mg तो तुमचा अलॉन्ग ऍक्सिस होता, परंतु आपल्याला हा जो t होता टेन्शन फोर्स तुमचा तो काय करायचा होता? रिझॉल्व करायचा होता. तो आपण रिझॉल्व केला. तो आला आपला t cos 37 आणि t sin 37. आपण बघितलं की हा जो t cos 37 आहे तो कशाला बॅलन्स करतो? mg ला. कारण आपण त्या हॉर्स वरती बसलो असतो, तो हॉर्स खाली पडतो का? नाही, तो तिथे स्थिर असतो. म्हणजे तो काय mg ला बॅलन्स करतोय. म्हणून आपण लिहिलं t cos 37 = mg. याला म्हटलं इक्वेशन 1.
त्याच्यानंतर आपण बघितलं की टी साइन 37 आपल्याला काय प्रोव्हाइड करतोय तर सेंट्रिपिटल फोर्स आणि मग तो सेंट्रिपिटल फोर्स काय असतो mr ओमेगा स्क्वेअर आपण त्याला सेकंड इक्वेशन लिहिलं आपल्याला शोधायचं काय होता n साठी काय केलं होता ओमेगा म्हणून आपण आपल्याला ओमेगा शोधायचं म्हणून आपण इक्वेशन सेकंडला 1 ने डिवाइड केलं ओके मग आपल्याला आपण हा कट केला टी साइन टी कट झाला sin 37 अपॉन cos 37 आपल्याला मिळाला तो होता r ओमेगा स्क्वेअर अपॉन g m ने इथे कॅन्सल झालेला होता आपल्याला पाहिजे होता ओमेगा म्हणून आपण लिहिलं ओमेगा स्क्वेअर एका बाजूला बाकी सगळ्या टर्म इकडे गेल्या म्हणजे आला तो g tan 37 अपॉन r म्हणजे आता ओमेगा स्क्वेअर आपल्याला ओमेगा स्क्वेअर काढायचा होता का नाही कसली व्हॅल्यू काढायची होती n ची पण ओमेगाला पण आपण n च्या फॉर्म मध्ये लिहिलं म्हणजे तो आला 2 पाय n ब्रॅकेट स्क्वेअर ओके आणि g ची व्हॅल्यू तुम्हाला सांगितली घ्यायला पाय स्क्वेअर घेतली tan 37 अपॉन 3 आला ओके बट 2 चा स्क्वेअर 4 पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर n चा स्क्वेअर n स्क्वेअर पाय स्क्वेअर काय झाला तुमचा कॅन्सल झाला tan 37 अपॉन 3 आपल्याला पाहिजे होता n म्हणून आपण इकडे n स्क्वेअर ठेवला इकडे tan 37 अपॉन 3 into 4 हा 4 इथे मल्टिप्लाय करतो इकडे जाऊन त्यांनी डिवाइड केलं ओके अशा प्रकारे n जर काढायचं असेल तर मग आपण ह्या पूर्ण टर्मला घेतलं स्क्वेअर रूट मध्ये तो आला तुमचा tan 37 अपॉन 12 त्याच्यानंतर आपण तुमचा जो नॅचरल टॅन्जंट आहे त्याच्यामध्ये tan 37 ची व्हॅल्यू बघितली ती होती 0.7536 अपॉन हा तुमचा आला 12 ओके मग आता याची डिवीजन आपण केली ती आली 0.0628 तुम्हाला पटेल त्या पद्धतीने करा लॉग टेबल ने करा किंवा नॉर्मल करा ओके ती आली n स्क्वेअर रूट ऑफ 0.0628 मग आता आपल्याला याचा स्क्वेअर रूट शोधायचा आहे मग स्क्वेअर रूट शोधण्यासाठी आपण काय केलं त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं का केलं तर त्या नॉर्मल करण्यासाठी कारण 0.06 असा आपल्याला स्क्वेअर रूट शोधता येत नाही तर आपल्याला 1 to 100 पर्यंत शोधता येतं म्हणून आपण त्याला फक्त 100 ने मल्टिप्लाय केलं 1000 ने केलं असतं तर वस्तू 2.8 आला असता परंतु 1000 चा आपल्याला स्क्वेअर रूट माहिती नाही व्यवस्थित प्रॉपर स्क्वेअर रूट त्याचं येत नाही त्याच्यामुळे आपण ते तसं लिहिलेलं फक्त 100 ने त्याला मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं 100 ने मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर काय आलं 6.28 अपॉन 100 मग 6.28 ला आपण कशात शोधलं परत स्क्वेअर रूट मध्ये शोधलं 6.2 चा 8 नंबरच्या कॉलम मध्ये शोधलं ते आलं तुमचं 2.506 आणि 100 चा स्क्वेअर रूट 10 ओके मग त्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला n 0.2506 रिव्होल्यूशन पर सेकंड किंवा त्याला आपण म्हणतो हर्ट्ज अशा प्रकारे ते तुमचं एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे तर बघा एक्झाम्पल सॉल्व केले तुमच्या बुक मध्ये ते शॉर्टकट मध्ये दिलेलं आहे ओके ते न करता आपण व्यवस्थित प्रॉपर अशा प्रकारे जर तुमचं आन्सर आलं तर ते तुमचं आन्सर परफेक्ट असतं ओके तर चला लक्षात घ्या अशा प्रकारे बघा आता तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये डायग्राम दिलेली होती डायग्राम दिलेली नसेल तर कशा प्रकारे ते क्वेश्चन रीड करून त्या क्वेश्चन डायग्राम काढायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके अतिशय सोपं आहे काही याच्यामध्ये अवघड नाही अभ्यास करत राहा हा हे जे न्यूमेरिकल हे लिहून घ्या पुढचे न्यूमेरिकल जे असणार आहे आपण ते पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आज आपण फिजिक्सचा व्हिडिओ बघितला उद्या जो बघणार आहोत तो असणार आहे मॅथमॅटिक्सचा व्हिडिओ बघा माझ्या पाठीमागे खूप घाई आहे गडबड चालली मला हॉस्पिटलला सतत जायला लागतंय त्याच्यामुळे मला जास्तीचा वेळ तुमचं घेता येत नाही एखादा व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करून मी परत जातोय ओके त्याच्यामुळे आता जे झालंय ते ठीक आहे पुढचा जो व्हिडिओ तुमचा येणार आहे तो डिफरन्शिएशनचा येणार आहे आणि बघा आपण ठरवलंय की एक दिवस फिजिक्स एक दिवस मॅथ एक दिवस फिजिक्स एक दिवस मॅथ पण मागचे 3 दिवस माझ्या अगोदरचे रेकॉर्डिंग केलेले होते मी मॅथमॅटिक्सचे त्याच्यामुळे ते तुम्हाला टाकले आज फिजिक्स आलाय उद्या तुमचं मॅथमॅटिक्स येणार आहे आणि परवा परत फिजिक्स येणार आहे ओके अशा प्रकारे तुमचा हा शेड्यूल आपण बनवलेला आहे आणि माझ्या पाठीमागचे काम आटवले त्याच्यानंतर आपण डेली तुमचं मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स दोन्ही व्हिडिओ तुमचे येतील आपण तुमचा प्रयत्न करणार आहोत ओके तर चला ठीक आहे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि तोपर्यंत अभ्यास करता सुरक्षित राहा